नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मृत्यूनंतरही एखादा माणूस 6 जणांना नवीन आयुष्य देऊ शकतो का? ही केवळ कल्पना नाही, ही खरी घटना आहे. जालन्यातील एक तरुण डॉक्टरांची त्याचं हृदय थांबवलं, पण ज्याच्या अवयवामुळे आज 6 जणांचे हृदय पुन्हा धडधडत आहे. जालन्यात BHMS विद्यार्थी असलेला धनंजय काळे एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला. धनंजय ब्रेन डेड घोषित झाला. ही बातमी त्याच्या कुटुंबासाठी वज्राघातासारखी होती. पण याच दुःखाच्या क्षणी धनंजयच्या कुटुंबाने घेतला एक महान आणि धाडसा निर्णय. धनंजयचं कुटुंब वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेलं असल्यामुळे त्यांना अवयवदानाचं महत्त्व माहीत होतं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी धनंजयचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. फुफ्फुसे, किडनी, लिव्हर, दोन्ही रेटिना या अवयवदानामुळे एकाच वेळी 6 जणांना नवसंजीवनी मिळाली. धनंजयचे अवयव वेळेत पोहोचावेत म्हणून जालना ते पुणे असा ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला. रस्ते मोकळे करण्यात आले. पोलीस, रुग्णवाहिका आणि डॉक्टर सगळे एकाच मिशनवर होते, जीवन वाचवायचं. तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन भरून आलं. धनंजय आज आपल्यात नाही, पण त्यांचा श्वास, त्यांचा प्रकाश पाहणं, त्यांच्या हृदयाचं स्पंदन आज इतरांच्या शरीरात जिवंत आहे. म्हणूनच म्हणतात, माणूस मरतो पण माणुसकी अमर असते. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अवयवदानाबद्दल सकारात्मक विचार नक्की करा, कारण तुमचा एक निर्णय अनेक आयुष्य वाचवू शकतो. धन्यवाद.